गोपी गीतात ही गोपी भगवंताच्या उपकाराचे स्मरण करतात। त्या म्हणतात, हे भगवंता, यमुनेच्या विषारी पाण्याने होणाऱ्या मृत्यूपासून, अजगराच्या रूपात खाऊन टाकणाऱ्या अघासुरापासून, इंद्राच्या वृष्टी वादळ विजांपासून, दावानलापासून आपण आमचे रक्षण केले। कुंतीला स्मरण होते जेव्हा दुर्योधनाने भीमाला विष मिश्रित लाडू खाण्यास दिले। हे देवा, त्यावेळी तुम्हीच त्याचे रक्षण केले। लाक्षागृहातही तुम्हीच आम्हाला वाचविले। आपले अनंत उपकार आहेत, ते आम्ही केव्हाही फेडू शकणार नाही। माझ्या द्रौपदीला दुःशासनाने भर सभेत ओढून आणले। त्यावेळी दुर्योधन म्हणाला, आता द्रौपदी आपली दासी आहे, तिला निर्वस्त्र करा। दुःशासन वस्त्र फेडू लागला, पण भगवंत ज्याला झाकू इच्छितो त्याला कोण उघडे करू शकतो। पातळे सोडता सोडता दुःशासन थकून गेला। लोकही आश्चर्याने थक्क झाले। सर्वांना वाटले, सारी बीच नारी है की नारी बीच सारी है, सारी की ही नारी है की नारी की ही सारी है। जीव ईश्वराला काहीही देऊ शकत नाही। जगातले सर्व काही ईश्वराचेच आहे। भगवंत म्हणतात, माझेच मला देण्यात काय विशेष आहे। रोज 3 वेळा भगवंताची प्रार्थना करावी। म्हणावे, हे नाथ, मी आपला आहे, माझ्यावर आपले अनंत उपकार आहेत। कुंती म्हणते, मी आपल्या उपकाराची परतफेड करू शकत नाही। मी आपल्याला वारंवार वंदन करते, हे नाथ, आम्हाला टाकून देऊ नका। आपण द्वारकेला जात आहात, पण एक वरदान मागण्याची इच्छा आहे, तेवढे देऊन आपण खुशाल द्वारकेला जा। कुंती सारखा वर कुणी मागितला नाही व पुढे कोणी मागणार नाही। कुंती म्हणते, हे जगद्गुरु, आमच्या जीवनात प्रतिक्षण संकटे येवोत, कारण संकटाच्या वेळी आपले दर्शन निश्चित घडते। जन्म मृत्यूचे फेरे चुकतात। दुःखातच माणसाला शहाणपण येत असते। दुःखात माणसाला देवाकडे जाण्याची इच्छा होते। संकटाचे वेळीच देवाचे स्मरण होते, म्हणून विपत्तीच खरी संपत्ती होय। माणूस देवाशिवाय रमू शकतो, कारण त्याला भक्तीचा रसच समजला नाही। मोठमोठी संकटे येऊन असे वरदान कुंती माता मागते। श्रीकृष्ण म्हणतात, आत्या, तू हे काय मागत आहेस? काय तुला बुद्धिभ्रम तर झाला नाही ना? आजपर्यंत दुःखाचे अनेक प्रसंग येऊन गेलेत, आता सुखाचे दिवस आले आहेत आणि तू दुःखी होण्याची इच्छा करतेस। सर्व प्रकारचा अभिमान सोडून जो दीन होत असतो, तो भगवंताला आवडत असतो। कुंती दीन झाली आहे। नाथ, मी जे मागत आहे तेच ठीक आहे। दुःखच माझा गुरु आहे। दुःखात मनुष्य शहाणा होतो, दुःखातच माणसाला देवाकडे जाण्याची इच्छा होते।
ज्याला दुःखात नारायणाचे स्मरण होते ते तर सुखच होय, त्याला दुःख कसे म्हणावे? विपत्तीत आपले स्मरण होते म्हणून मी तिला संपत्ती म्हणते। सुख के माथा सील पडे जो हरि हृदय से जाय, बलिहारी वह दुख की जो पल पल नाम रटाय, जो पल पल नाम रटाय। जय जय राम कृष्ण हरी।